चीनमधून एक असा व्हिडिओ समोर आलाय जो पाहून अंगावर काटा येईल। एका महिलेचा जीव हातात घेऊन केलेला सुटकेचा प्रयत्न आणि 10व्या मजल्याची थरारक उंची, ही घटना आता संपूर्ण जगाला हादरवून सोडत आहे। काय नेमका प्रकार आहे जाणून घेऊयात। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। हा व्हिडिओ नीट बघा। व्हिडिओच्या फ्रेममध्ये 10व्या मजल्याची बाल्कनी आणि तिच्या बाहेर एक महिला फक्त एका हातावर लटकत आहे। खाली नजर टाकली तर फक्त मृत्यूची खोली, वरून कोणीही मदतीला नाही आणि बाजूच्या इमारतीतून कुणीतरी हा भयानक क्षण रेकॉर्ड करतंय। मीडिया रिपोर्ट्स सांगतात महिला आपल्या कथित प्रियकराच्या फ्लॅटमध्ये होती आणि अचानक प्रियकराची पत्नी घरात परतली। घाबरलेला प्रियकर तिला वाचवण्यासाठी नाही तर तिला लपवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि लपवण्यासाठी त्याला सापडली काय? बाल्कनी। थेट बाल्कनीच्या बाहेर तो तिला ढकलतो आणि पुढे काय? 10व्या मजल्यावर लटकणारं तिचं आयुष्य। एका चुकीच्या निर्णयावर टांगलेलं हे तिचं आयुष्य। महिलेचा हात थरथरत असताना इथे स्पष्टपणे दिसतो। खाली जाणारा ड्रेनेज पाईप आणि मृत्यूच्या सावलीशी चाललेली तिची झुंज। थोडा धीर एकवटून ती एक एक पायरी, खिडकी, पाईप धरत खाली सरकू लागते। कॅमेरामध्ये तिचा हा प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक श्वास दिसतो आणि अखेर खालील एका फ्लॅटची खिडकी उघडते। आतल्या व्यक्तीला दृश्य बघवत नाही, तो तिला हात देतो आणि आत खेचून घेतो। तिचं आयुष्य काही सेकंदाच्या अंतरानं वाचवलं जातं। हा व्हिडिओ चीनमधला आहे, तर संपूर्ण इंटरनेटवर आता हा वणव्यासारखा पसरलाय। काही जण तिच्या धाडसाचं कौतुक करतायत, तर काही जण म्हणतात एखाद्या चुकीच्या नात्याचं शेवट एवढ्या धोकादायक पद्धतीने करणं म्हणजेच मूर्खपणा। पण एक गोष्ट नक्की, 10व्या मजल्यावरचा हा जीवघेणा क्षण आज जगभरामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे। तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। भेटू पुढच्या कुठल्या नव्या एका जागतिक अपडेटसह। नमस्कार।